नमस्कार, मी प्रशांत मते, प्रभाग क्रमांक 24 मध्ये शिवसेना इथनं उमेदवार आहे। काल आमच्याकडे एकनाथजी शिंदे जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब आहेत, त्यांची आम्ही रोडवरती रॅली काढून संत कबीर चौकात या ठिकाणी सभा घेतली। सभेमध्ये अत्यंत सुंदर अशी सभा झाली, अशी रॅली झाली। एकनाथजी शिंदे साहेब यांनी काल जे काय आव्हान केलं की आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे, जे मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली, त्याचप्रमाणे महिलांची अतिशय काळजी घेणारे असे आमचे एकनाथजी शिंदे साहेब यांनी परत त्यांचं बोलणं असं चाललेलं आहे की बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्या महिलांनाही आपण अजून सक्षम करायचं आहे। त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे साहेब जे की पूर्वी कार्यकर्ते होते, कार्यकर्त्याच्या नंतर ते मुख्यमंत्री झाले, आज उपमुख्यमंत्री आहे। त्यांना तळागाळापासून नेमकं लोकांना, नागरिकांना काय समस्या असतात त्याचं पूर्णपणे त्यांना भान आहे। आणि एकनाथ शिंदे साहेब यांची जी ताकद आहे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। आज पुण्यामध्ये काल जी सभा झाली, पुण्यामध्ये एक वेगळं आनंदाचं वातावरण तयार झालं आणि त्याचबरोबर कमी वेळातच शिवसेनेला 110च्या आसपास उमेदवार त्यांनी उभे केले। आणि आमचं म्हणणं, उमेदवारांचं असं आमचं म्हणणं आहे की नक्कीच पुणे महानगरपालिकेवरती शिवसेनेचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, ही आमची पूर्णपणे खात्री आहे। माझ्याबरोबर असलेले उमेदवार श्री रवींद्र धनगेकर यांचे चिरंजीव प्रणव धनगेकर हे सुद्धा आहेत, आमचे सागर अप्पोवाले, त्यांच्या मिसेस अप्पोवाले वहिनी आहेत। त्याचबरोबर शिवसेनेचं जे धडाधडीने महिला सेनेचं जे काम करतात त्रिभुवनताई, त्या सुद्धा आमच्या बरोबर प्रचारामध्ये सामील आहे। आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी प्रचाराला आहे। आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन लोकांना शिंदे साहेबांचं जे काय काम आहे, जे काय विजन आहे ते सांगतोय आणि लोकांचाही चांगला आम्हाला रिस्पॉन्स मिळतोय, चांगला आम्हाला उत्साह मिळतोय की एकनाथ शिंदे साहेब आज घराघरांमध्ये सगळ्यांना माहिती आहे। ते म्हणतात की शिंदे साहेब जे की कार्यकर्त्यापासून मोठे झालेले आहेत ते नक्की नागरिकांचं काही ना काहीतरी भलं करणारच आहेत, असे ते आम्हाला स्वतःहून सांगतात। त्यामुळे आमचा अजून उत्साह वाढतो आणि अजून आम्हाला काम करायची एनर्जी येते। मी ह्या मुलाखतीच्या माध्यमातून सांगतो, ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत, आमचं चिन्ह आहे धनुष्यबाण, नक्की धनुष्यबाणाला मतदान करून आमचे हात आणि शिंदे साहेबांचे हात बळकट करावे ही विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। माननीय एकनाथराव शिंदे डेप्युटी CM यांच्या भरपूर मोठ्या कामामुळं आणि आमचे जे उमेदवार आहेत 4 त्यांचा जो फरक एकनाथराव शिंदे आल्यामुळं फरक पडणार आहे। आणि त्यांनी जी केली लाडकी बहिणी योजना, अजून इतर योजना होत्या, घरकुलाच्या होत्या, तुमच्या 500 स्क्वेअर फुटाचं फ्लॅट असेल तर ते तुमचं कर माफ करण्यात येईल, ह्या अशा वेगवेगळ्या लोकोपयोगी योजना आहेत त्या त्यांनी कबूल केलेल्या आहेत द्यायच्या। आणि शिवसेनेचं काम आहे एकनाथराव शिंदेचं, कोरोना काळातलं काम, त्याच्या आधीचं काम आणि 24 तास काम करणारा माणूस, ही अशी एकनाथराव शिंदेची प्रतिमा आहे। कुठेही स्वतः आजारी असले तरी ती व्यक्ती पळत होती। तसंच हे जे आहेत मते तरोडे मॅडम आहेत, अप्पोवाले मॅडम आहेत, हे 3 चौघं आहेत, हे पण असे काम करणारेच लोक आहेत असं आम्हाला वाटतं।